रायगडमधली बातमी। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची विश्रांती पाहायला मिळते। काल धो-धो पाऊस या ठिकाणी कोसळत होता। सावित्री नदी इशारा पातळी खाली आलेली आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय, महाड आणि नागोठणे शहरातील पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। रायगड जिल्ह्यामध्ये सध्या पावसाची विश्रांती पाहायला मिळते। ही दोन दृश्य जी आहेत ते आपण या ठिकाणी पाहताय। रत्नागिरीला आज रेड अलर्ट, तर सर्व शाळांना सुट्टी आहे। तर रायगडमध्ये महाड आणि नागोठणे शहरातील पाणी जे आहे ते ओसरलेलं आहे। नद्या आणि नाले दुधडी भरून वाहत आहेत। थेट जाणार आहोत तर रायगडमध्ये विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक अपडेट्स जाणून घेणार आहोत। विनायक, ऋषाली बरोबर आहे। काल आपण जर पाहिलं तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो पडत होता। मात्र आज आपण जर पाहिलं तर पावसाने थोडीफार विश्रांती जी आहे ती घेतलेली पाहायला मिळते। जनजीवन जे आहे ते रायगडमधलं आता सुरळीत झालेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे। नदीचं पात्र जे आहे ते कमी प्रवाहाने वाहताना दिसत आहेत। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर महाडमधले जे महाडकर आहेत किंवा जे नागरिक आहेत त्यांनी मात्र या सगळ्या आपली वाहनं जी आहेत ती अशा पद्धतीनं हायवेला उभी केलेली लाईनमध्ये पाहायला मिळतं। आणि त्याचं कारण आपण ऋषाली जर पाहिलं तर गेल्या 2 वर्षापूर्वी जेव्हा महाडमध्ये पूर आला होता तेव्हा असंख्य गाड्या ज्या आहेत त्या वाहून गेलेल्या होत्या। आणि आज कालपासून आपण जर पाहिलं तर अशा पद्धतीनं हायवेला पार्किंग जे आहे त्या सगळ्या गाड्या करून ठेवलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि महाडमधलं सध्याचं जनजीवन जे आहे ते आता सुरळीत झालेलं आहे। नागोठणे शहरामधलं पाणी सुद्धा ओसरलेलं आहे। ठीक, नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या